नमस्कार मैत्रिणो, फॅशन आयडियाज बाय प्रिया या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. चला तर आज काय नवीन इथं बघा, मी ब्लाऊज शिवून घेतलेला. असं आयडिया म्हणजे नव्हती की बाबा आपण ब्लाऊजला डिझाईन कराय, पण मी ब्लाऊज शिवला सहज आणि परत वाटलं की बाबा छान असे ब्लाऊजला काहीतरी डिझाईन कराय. मग बघा, चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. इथे छान बघा डिझाईन बघणार आहोत. त्यासाठी बघा इथं मी एक लेससारखा जर असा कपडा घेतलेला. एवढा मिळता जुळता काही कपडा मला मिळालेला नाही. मला छान असे सोपीच आपली साधी सिंपल डिझाईन करायची म्हणून मी बघा इथं शिल्लक राहील असा ब्लाऊज पिसातला मी कपडा घेतलेला आहे. त्याचे चौकोनी तुकडे करून घेणार आहे. जरी तो डिझाईनचा फुल मोठं करायचं तर मोठी साईज घेतली चालेल, पण मी मिडियम असं करणार आहे. असं चौकोनी आपण फुल करून व्यवस्थित असं बघा करणार आहोत. तसे बघा मी असे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेणार आहे. म्हटलं छान असा व्हिडिओ करावा, तो पण तुमच्याबरोबर मग शेअर करावा. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. इथं बघा छोटे छोटे असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे, कारण लेसमधला तर कपडा काही पुरत नाही. लेस छोटीशीच असते आणि बस साडीत दुसरा कलर वगैरे नाही की बाबा तसं काही कॉम्बिनेशन करता येईल. मग मला थोडंसं या कपडा मिळाला म्हणलं चला याची छान डिझाईन करावी. बघा मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत चौकोनी. आता बघा आपण इथं हो का काय झालेलं आहे बघा. आता साधारण आपण पाठचा भाग तयार करताना आपण डिझाईन करतो, त्यामुळे पण इथं ब्लाऊज तयार केलेलं. तर बघा इथं लेस वगैरे कशी लावायची दाखवणार. पहिल्यांदा बघा मध्ये काढून घ्यायचा आणि बघा इकडच्या साईडने वन साईडनं बघा आपण एका साईडनं सगळं चॉकने आपण असं आपण लेस लावून अशी छान अशी डिझाईन करणार आहोत. ते पण खालीच नेणार आहोत, कारण आपण गोल अशी डिझाईन नाही करणार आहोत. वन साईडच फक्त डिझाईन करणार आहोत. जसं बघा आखून घेतलेलं. आता ह्या साईडनं बघा पहिल्या अगोदर आपण लेस लावायला घेऊ. लेस लावण्या अगोदर ते शोल्डरची जी आत दुमडकी पट्टी केलेली असते ना, ती बाहेर मागच्या साईडला सारून लेस डबल फोल्ड करून घ्यायची आणि खालच्या साईडला ठेवून व्यवस्थित असं बघा लेस लावून घेणार आहोत. साधारण आपण कसं ब्लाऊजची डिझाईन करतानाच लेस लावून घेतो, मग ती शोल्डरमध्ये जाते. पण आता इथं काही ब्लाऊज आपण शिवून घेतलेले, त्यामुळे डबल फोल्ड करायला म्हणजे धागे वगैरे निघणार नाहीत. व्यवस्थित बघा असं टोकावून लेस लावून घ्यायची. आणि त्यात पण काय म्हणता, माझ्याकडे चंदरी अशी लेस लावते, म्हणून मी म्हटलं चला गोल्डनचाच उपयोग करून छान असं डिझाईन करावी. इथे बघा मी मिडियम अशी लेस घेतलेली आहे. तुम्हाला जाड बॉर्डरची पाहिजे असं तुम्ही जाड पण घेऊ शकता. व्यवस्थित बघा असं लेस घ्यायची, जिथं मध्ये काढला आहे तिथपर्यंतच लेस लावून घ्यायची व्यवस्थित असं. जरी तुम्हाला बघा दुसऱ्या रंगीबेरंगी पाहिजे असेल कुठली पण लावू शकता, पण साधारण तर असं विदाऊट ब्लाऊजला जरी गोल्डनचीच छान अशी लेसचा उपयोग केला जातो. व्यवस्थित बघा मी कट करून इथपर्यंतच लावून घेतलेली आहे लेस. बघा अशी वन साईड आपण एका साईडनं लेस लावून घेतलेली आहे. साधारण ह्या साईडनं कसं होतं, पदराच्या साईडनं व्यवस्थित डिझाईन दिसून येते, त्यामुळे पलीकडच्या साईडनं मी व्यवस्थित छान असं डिझाईन करणार, जेणेकरून डिझाईन पण दिसायला छान वाटतं. आता बघा मी चौकोनी तुकडा घेऊन त्याचा असं चौकोनी बघा घडी घालून अजून एक थोडीशी हलकीशी घडी घालून बघा मी पहिलं हे फूल तयार करून घेणार आहे. तुम्ही डायरेक्ट पण लावू शकता, पण ते काय होतं इकडे तिकडे सरण्याची शक्यता असते, म्हणून व्यवस्थित बघा असं मी ठेवून पहिलं तयार करून घेणार. आता दुसरं बघा असंच त्रिकोणी करायचं, थोडं हलकं दोन्ही साईडनं आतल्या साईडला दुमडायचं आणि व्यवस्थित पहिलं शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आपलं इकडे तिकडे सरकणार नाही. बघा घरगुती साहित्य किती छान असं बघा आपण डिझाईन करणार आहोत. बघा व्यवस्थित असं चौकोनी फुलाई करून, जरी तुम्ही असं चौकोनी नुसतं त्रिकोणी असं फुल जरी ते डिझाईन केले तरी चालेल, किंवा जरी तुम्हाला असं पण पाहिजे असं करू शकता. व्यवस्थित बघा हे डायरेक्ट पण लावायला शकतो, पण काही काय होतं मग डायरेक्ट लावायला गेलं की इकडे तिकडे कपडा सरकला की मग होतं. त्यामुळे मी पहिलं बघा पूर्ण असं सगळ्या व्यवस्थित चौकोनी तुकडे आहेत त्यांना असं फुल करून शिवून घेणार आहे, म्हणजे शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. कारण बघा इथं लेसचं चंदेरी आहे, साडी पिंक कलरची आहे, पण कसं तसा मॅचिंग कपडा मिळाला नाही ना, म्हणून मला जरा मॅचिंग वाटतं, म्हणून मला चला ह्याचा छान असा उपयोग करून डिझाईन करावी. व्यवस्थित बघा असं शिलाई देऊन झाले, तुकडे करून घेतलेले आहे. जर आता एक्स्ट्रा कपडा असेल व्यवस्थित शिलाईच्या पुढचा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा, म्हणजे धागे वगैरे निघाले असतील ते व्यवस्थित असेल. आता हे बघा असं छान असं आपले फूल तयार करून झालेलं आहे. चला आता आपण लावायला केलं. बघा लावताना पण काय करायचं, शोल्डरच्या वरची साईड थोडीशी सोडायची, खालच्या साईडला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत.
बघा शोल्डरचं फक्त तो कपडा आपण अर्धा इंचाचा आपण जो शोल्डर जॉईन केलंच ना, तो कपडा पाठच्या साईडला व्यवस्थित सरकवून घ्यायचा आणि व्यवस्थित बघा आपण असं कोण्यावरती ठेवून शिलाई देऊन घ्यायची. हे काय होतं, ब्लाऊज आपण शिवताना पण अशी डिझाईन करून ना आतल्या साईडनं व्यवस्थित असं फुल टाकून मग तर अस्तर हे करून आपण बाहेरच्या साईडला पण डिझाईन काढू शकतो. तसं पण मी कधीतरी तुम्हाला दाखवेल. पण ती मी आता ब्लाऊज पूर्ण तयार केलेला आहे ना, पण हे असं काय होतं, धागे वगैरे निघण्याची शक्यता असते. पण तसं तुम्ही जर पहिल्यांदाच ब्लाऊज स्टिच करताना व्यवस्थित असं डिझाईन करून घेतली ना, धागे वगैरे पण निघणार नाही आणि डिझाईन वगैरे पण छान ते व्यवस्थित बघा. थोड्या थोड्या अंतरात जरी तुम्हाला वाटतंय ना की बाबा लांब नको, जरा जवळ पाहिजे, तुम्ही जवळ पण घ्या. पहिले फुल लावले त्याच्या जवळ घ्या, पण मी थोडंसं अंतर ठेवलेलं आहे. अंतर ठेवून बघा व्यवस्थित आहे आकारावर त्या असं लावून घ्यायचं. जरा पान आकार मी काढलेला होता, पण तो कपडा जरा सुळसुळीत त्यामुळे दिसून येत नव्हता. बघा व्यवस्थित असं लावून झालं. तर जसं आपण खाली आकार दिलेला आहे ना चॉकने, त्याच्यावरच आपण थोड्या थोड्या अंतरावर ठेवून असं बघा ते फुल ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. बघा व्यवस्थित बघा बरोबर असं शिवून घ्यायचं. इथं बघा खालच्या साईडला पण असं व्यवस्थित बघा लावून आपण ठेवून शिलाई देऊन घेतलेलं आहे. बघा आपलं तयार असं झालेलं आहे बघा व्यवस्थित. बघा हे थोडं थोडं अंतर ठेवून केलं. आता चला आपण लेस लावायला. मी गोल्डनच इथं लेस घेतलेला आहे. खालच्या साईडने लेस लावणार आहे. बघा डबल घडी लेस डबल फोल्ड करून खालच्या साईडला ठेवून व्यवस्थित जसं आपण फुली केलं आहे ना शिलाई दिली त्यावरूनच व्यवस्थित आपण ठेवून असं बघा व्यवस्थित जे धागे निघणार ते त्यात लेसच्या खाली असे झाकून जावेत असं करायचं. त्याच्यावरती ठेवून आपण व्यवस्थित शिलाई देऊन घेणार. जसं आहे असं जसं बरोबर पलीकडची लेस लावताना बरोबर मग झाकून जाईल अशी त्या शेपमध्ये आणून तिथं अशी करायची अटॅच. म्हणजे व्यवस्थित बघा त्या लेस खाली त्याच्यावरती लेस व्यवस्थित घेतली का नाही, डिझाईन पण छान दिसेल आणि लेस पण दिसणार नाही. व्यवस्थित असे जॉईन केले जाईल. व्यवस्थित बघा जसं आहे असं व्यवस्थित लेस ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचं. जरी तुम्हाला हवे असल्या तुम्ही जाड बॉर्डरवाले लेस घ्या किंवा मीडियमवाले घेतली तरी चालेल, पण जेणेकरून आपली जे आपण कपडे डिझाईन केले ते पण दिसले पाहिजे. जास्त बॉर्डरवाले नाही लावायची, मीडियम. मग त्यासाठी तसं वाटतंय ना की बाबा जाड बॉर्डरवाला आहे तर जरा मोठी फुलं करून घ्यायचं. व्यवस्थित असं सारून घ्यायचं आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. आता बघा इथं शेवटी आलं का नाही, जसं सांगितलं तसं लेस पाहिजे तेवढी घ्यायची, कटिंग करायची, फोल्ड करून खालच्या साईडला लावून दाब शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे शिलाई वगैरे निघणार नाही. मग असं आपल्याला लावून झालेलं आहे. आता हा बघा ही डिझाईन तर झालेलं आहे, पण आता हे फुलं केलेले आहेत त्याचे टोक आहेत ना, त्यामुळे बघा ते असं उलटं पडणार आहेत. बघा त्यासाठी आपण अजून एक छान त्यात नवीन डिझाईन ॲड करणार आहोत. त्यासाठी पहिलं बघा अगोदर आता मी एक लेसची लेअर देणार आहे. बघा मी छोटीवाली लेस घेतलेली आहे, ती पण खालच्या साईडनं जशी पहिली लावली लेस तशी त्याच्या बाजूने थोडं अंतर ठेवून बघा असं लेस लावून घ्यायची. मी छोटीशी बॉर्डरवाली अशी जरा घेतलेली आहे लेस. जरी तुम्हाला हवे असले तुम्ही या गोल्डनच्या साईडला पण ती लेस जरी वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. पण मी इथे एका साईडलाच लेस वापरलेली, कारण एका साईडला पदर असतो ना, त्यामुळे पदर आपण खांद्यावरून असं पाठीमागे गेला जर की त्यामुळे डिझाईन दिसून येत नाही ना. आणि जरी हवे असले तुम्ही दोन्ही साईडला पण ही डिझाईन ट्राय करू शकता. जसं खालच्या साईडला आपण शेप देऊन ही वन साईड डिझाईन केली तसेच त्या साईडने पण अशी वन साईड डिझाईन करून आपण करू शकतो. वन साईड करा, तुम्ही दोन्ही साईडने पण केले तरी चालेल डिझाईन, किंवा तुम्ही हवं असले तर आतल्या साईडने पण तुम्ही डिझाईन करू शकता खालच्या साईडने व्यवस्थित असं लावून. ते मग ते तुम्हाला सांगितले तसं ते टीच करताना अगोदर पाठचा गळा तसं पण केलं का नाही ते दिसताना असं वाटेल की बाबा ते आता ही दिसते, पण बरोबर घातलं की आपल्याला बरोबर आपल्याला ते डिझाईन छान दिसणार आहे. बस बघा डबल लेस करून फोल्ड करून स्टिच करून झालेले आहे. असं छान असे डिझाईन आपली तयार झालेली आहे. पण जसं म्हणलं होतं की बाबा फुलं बघा ते उलटी पडणार आहेत. मग आता ह्यासाठी बघा काय करायचं, तर चला मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यासाठी छान अशी मस्त डिझाईन अजून एक बघा. बघा फायनली बघा आपलं किती छान असा गळा झालेला आहे. बघा पान शेप पण दिसत आहे. ह्या साईडने पण तुम्हाला हवं असलं तर लेसच्या शेव तुम्ही लेस लावू शकता, किंवा ह्या साईडने पण अशी तुम्ही डिझाईन करू शकता हवे असल्यास, किंवा नुसती पान शेपला केलं तर चालेल. बघा आता
आपण काय करणार बघा, ही अशी फुलंची टोकं वर निघतात ना, त्यासाठी बघा आता काय करायचं. हो का, इथं छान मी छोटे छोटे डायमंड घेतलेले आहेत. हे पण डायमंड चिकटवायचे नाहीत, चिकटवायचे पण डायमंड असतात, पण ह्याला दोन्ही साईडनं अशी होलं आहेत. त्यातनं आपण बघा शिवून घेणार, जसं बटन लावतो तसं आपण लावणार आहोत. इथं बघा रंगीबेरंगी डायमंड आहेत. बघा आता सुईमध्ये धागा ओवून घेतला, सुई बारीकच घ्यायची, त्याची छोटी होलं असेल. नेमकून टोकावून व्यवस्थित बघा असं खालच्या साईडनं सुई घ्यायची, त्यात डायमंड लावायचा दुसऱ्या साईडला टोकावरती, आणि व्यवस्थित ते थोडं अंतर ठेवून त्या फुलावरनं खाली अशी सुई ओवून घ्यायची. अजून एकदा लावून घेणार आहोत. व्यवस्थित प्रत्येक फुलाला आपण बघा असं डायमंड लावणार आहोत. मी इथं रंगबिरंगी पण डायमंड होते, पण म्हटलं जरा दिसून येण्यासाठी म्हटलं माझ्या पिंक कलरचं पण होतं, म्हणून मी असं पोपटी रंगाचं घेतलेलं आहे. व्यवस्थित टोकावरती डायमंड ठेवायचं, त्यातनं सुई ओवून घ्यायचं. दुसरं टोक आहे त्यावर वरून घालायचं, आणि खाली कपड्याला असं घालून डबल एकदा ओवून घ्यायचं, आणि मग टिच करून घ्यायचं, व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. हे बघा आता दुसऱ्या साईडला हो का, खालच्या साईडनं घेतलं डायमंड, त्यात घातलं, दोन्ही साईडला छोटे छोटे होलं असतात, तसं व्यवस्थित असं काढून घ्यायचं. परत आता दुसऱ्या होलातनं ओवून घ्यायचं, आणि मग खाली कपड्यावरती असं थोडं अंतर ठेवून खालच्या साईडनं घ्यायचं. तरी दोन्ही साईडने पण अटॅच करता येतं, पण असं कसं पॅक बसतं. हो का, व्यवस्थित असं लावून घ्यायचं. हे काय होतं, ते गमचे पण चिकटवणारे डायमंड असतात, पण हे बघा अटॅच केलेलं डायमंड आहे, त्यामुळे आपण व्यवस्थित असं शिवून घ्यायचं. शिवताना पण खालच्या साईडने बघा व्यवस्थित डायमंड अटॅच करताना खालच्या साईडला धागा बघा तुम्ही एक एक लावून पण कटिंग करू शकता. पण साधं सोपं जर तुम्हाला सहज उरकायचं असेल ना, तर तुम्ही थोड्या अंतरावर आहे ना, त्यामुळं एक डायमंड लावला की पुढं थोडंसं अंतर ठेवून आपण जसं हुक लावतो तसं पण तुम्ही डायमंड लावून घ्या. फक्त धागा जरा जास्त खेचायचा नाही, जेणेकरून डिझाईन आपली खेचली जाऊ नये. थोडंसं लूज ठेवून पुढल्या साईडला असंच व्यवस्थित आहे असं डायमंड लावून घ्यायचा. प्रत्येक टोकावर असं छान असं आपण डायमंड लावून घेणार. त्यामुळे बघा आपल्या ब्लाऊजला पण छान लुक येणार आहे, आणि आपले जे आपण ते फुलाचे डिझाईन केले त्याचं पण ते फुलाची डिझाईन अशी व्यवस्थित छान दिसेल, किंवा ते उभा वगैरे डिझाईन राहणार नाही. व्यवस्थित बघा असं लावून घ्यायचं. बघा हे लावून असं झालेलं आहे. बघा किती छान डिझाईन दिसत. आपलं सहज सोपी डिझाईन पण बघा किती छान वाटत आहे. वन साईड डिझाईन आपण करू शकतो अशी. हो का, डायमंड वगैरे लावून किती छान झालेलं आहे. खरंच आता हे डायमंड कितीला मिळतील मला नाही, जेव्हा मी मुंबईला होते तेव्हा मी 2 रुपये डझनने डायमंड घेतले, तेच आहे. तेव्हा भरपूर आलेलं डायमंड तेच बघा मी अजून कधी कधी असं ब्लाऊजला यूज करते. बघा किती छान असे आपली डिझाईन झालेली आहे. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे पहिले नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, धन्यवाद.